तर भावांनो, जर तुम्हाला मुंबई सारख्या शहरामध्ये जिथं भरपूर सारी गजबज असते, 24 तास भरपूर सारी गर्दी असते, तिथं जर तुम्हाला शांततेचा अनुभव करायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल मरीन ड्राईव्हला. आणि आत्ता मी तिकडंच उभा आहे. आज मस्तपैकी बघूयात की मरीन ड्राईव्हचा नजारा कसा आहे, मरीन ड्राईव्ह काय आहे, सर्व काही बघू. तर चला भावांनो, माझ्या या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला. तर चला भावांनो, तुमची जी पहिली शंका आहे की दगड जे आहेत ते कृत्रिम आहेत का नैसर्गिक आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करून घेऊ. भरपूर लोकांचं कन्फ्युजन आहे. तर चला. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे दगड आहेत ते संपूर्ण प्रकारे कृत्रिम आहेत. यांना तयार केलं जातं. आता कुठं तयार केलं जातं ते तुम्हाला मी पुढं दाखवतो. आणि हे जे दगड आहेत हे का टाकलेले आहेत तिथं, त्याची पण एक विशेष कारण आहे नाही का. जे पाणी, आता बघा, मुसळधार पाऊस वगैरे झाला तर जो पाण्याचा स्तर आहे तो आपोआप वाढतो, साहजिक बात आहे. तर पाणी वगैरे वाढल्यावर पूर वगैरे येतं, पाणी बाहेर पण पडतं, ज्याने भरपूर कुटाणे होतात. आणि भरपूरदा हे पाणी बाहेर पडलेलं आहे, असं नाही की पडू शकतं, पडलेलं पण आहे. हे दगड असून सुद्धा समजा मग आता हे दगड जर आपण काढून टाकले तर मग तुम्ही विचार करू शकता की मग काय अवस्था होईल. दगड असून सुद्धा हे पाणी बाहेर पडतंय. हे बघा, लाटा वगैरे बघा. हां, दगड असून सुद्धा हे पाणी बाहेर पडतंय, तर हे नसल्यावर काय होईल. तर असा विषय. तर फक्त आणि फक्त पाणी अडवण्यासाठी हे दगड आहेत. आणि पूर्वीच्या काळामध्ये, जास्त काही जुना काळ नाही, परंतु पूर्वी आपण इथं बसू पण शकत होतो. परंतु आता ह्या गोष्टीवरती बंदी लावलेली आहे. आता इथं कोणी बसत नाही. आता जर बसले तर डायरेक्ट पोलीस धरतील भाऊ, डायरेक्ट पोलीस धरतील नाही का. तर इथं बसणं वगैरे आत्ता काही अलाउड नाही. तुम्ही बसा ना आरामात. इथं मस्तपैकी जागा केलेली. पूर्वी ही जागा नव्हती. पूर्वी ही बसायला जागा नव्हती. इथं तुम्ही बसा, लोळा, तुमची इच्छा आहे बाई नाही का. किती पण लोक येऊन द्या, मस्त बसा, लोळा, तुमची इच्छा. पण हिथं जाऊ नका. हिथं गेले की पोलिस डायरेक्ट धरत्यान, असा विषय. तर चला, अजून एक विशेष माहिती देतो. आत्ता सध्या धुका आहे, ठीक आहे. धुका असल्यामुळे एवढं जाणवत नाही आहे. परंतु हे बघा, हिथून ते असं आहे ना, एक पूर्ण असं बिल्डिंगचा आहे ना, एक सेमी सर्कल फॉर्म होतो. म्हणजे जेवढ्या पण इमारती आहेत त्याचा एक सेमी सर्कल टाईप फॉर्म होतो, एक घेरा तयार होतो. आणि त्याला जर तुम्ही ड्रोन वगैरेने पाहिलं तर ते एकदम असं आहे ना, काय बोलतो, आपलं नेकलेसवानी दिसतं. म्हणून याला एक नाव दिलेलं आहे लोकांनी, नेकलेस व्ह्यू म्हणून नाही का. ते बघा, बिल्डिंग दिसत असतील, एवढ्या स्पष्ट नसतील. हे बघा, आता दिसत असतील, थोडं झूम केले मी. हां, या ज्या बिल्डिंग आहेत यांना जर वरून पाहिलं तर नेकलेस व्ह्यू आणि दिसणार आहे. तर चला भाऊनो, आता तुम्हाला दाखवतोय दगड वगैरे कसे बनतात, म्हणजे त्या स्पॉटला घेऊन जातो. तर चला. आणि इथं भरपूर लोक एक्सरसाइज वगैरे पण करतात, जे तुम्ही पुढं बघू शकता. एवढं दिसत नसेल तर बघा, इथं भरपूर लोक एक्सरसाइज वगैरे पण करतात. आता भरपूर मंडळी पुढं गेली म्हणून काय जास्त दिसत नाही, परंतु सकाळ सकाळ साहजिक आहे बाई, एक्सरसाइज करायला येणार 100%. तर बाई बघा, लाटा बिटा एक नंबर बाई, सुंदर आहे. सारखं सारखं मी लाटांवरती का जातोय, कारण खरंच सुंदर आहे भाई. बघा ना भाई, काय वातावरण आहे भाई. असं सकाळ सकाळ मस्त वातावरण बघायला भेटल्यावर काय म्हणजे मस्तच आहे. तर तुम्ही जर मुंबईला येत असाल तर हिथं तर भाई नक्की या. म्हणजे हिथं नाही आले तर काय भाई, हिथं नाही आले तर काय व्यर्थच होऊन जाईल तुमची मुंबईची यात्रा. तर हिथं तर नक्की या. कुठं जा नका जाऊ, तुमची इच्छा, पण हिथं नक्की या भाई. बघा, हिथं नक्की या. तर भावांनो, बघू शकता, ही आहे ती जागा जिथं ते दगड वगैरे बनवून ठेवले जातात आणि त्यानंतर पाण्यात सोडले जातात. तर असा विषय आहे. आणि आता बॅटरी डेड होणार आहे मोबाईलची, पण ठीक आहे, चला. 1% आहे, पण आपला जोश फुल 100%वर आहे. बघून घ्या भावांनो कसं काय सिस्टम आहे. आणि थोडा पळत पळत आलोय म्हणून थोडं असं काय बोलतो, हाफ चढली आहे. तर काय विषय नाही. बघा, मस्त हे दगड आहेत आणि इथं ते बनवून वगैरे ठेवतात, त्यानंतर मग तिकडं सोडले जातात. आणि जर माझी काही माहिती वगैरे चुकत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, तुम्हाला काय माहिती असेल तर. बघा, इथं कबुतरांना पण खायला दिलेलं आहे. एकच नंबर जागा आहे भाई, खतरनाक. चला भावांनो, मी पण मस्तपैकी रनिंग करतो आता आणि तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला एक व्लॉग दिसत असेल जत्रेचा, कंदुरीचा, गावातली कंदुरी कशी असते ती बघायची असेल तर ह्या व्लॉगवरती क्लिक करा आणि बघा. तर चला भाऊ, बाय.